त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सूल येथील सारस्ते येथे आद्य क्रांतिकारक भाऊ माळेकर यांच्या स्मरणार्थ भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन माळेकर कुटुंबियांकडून करण्यात आले होते। गेल्या 4 वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते। या स्पर्धेचे आयोजन करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे की आदिवासी भागातील मुलांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देणे। तसेच या स्पर्धेच्या युगात नवीन पिढीने स्वतःचे कौशल्य ओळखून त्याचे योग्य सिंहावलोकन करावे, तसेच जिद्द व चिकाटीने यशस्वी व्हावे, तसेच शिक्षण व संस्कारची योग्य सांगड घालून नवीन युवा पिढीचे निर्माण होणे गरजेचे आहे। या स्पर्धेमध्ये अनेक धावपटूंनी सहभाग घेतला। यामध्ये मुंबई, जव्हार, मोखाडा, हर्सूल, वाडा या ठिकाणी देखील अनेक स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते। या भव्य मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरणाप्रसंगी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास शेठ पिंगळे, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, आंतरराष्ट्रीय धावपटू कुमारी ब्राह्मणे, हर्सूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे व पोलीस निरीक्षक मोहित मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष बहिरू शेठ मुळाणे, सामाजिक कार्यकर्ते किरण तरवारे, सामाजिक कार्यकर्ते मिथुन राऊत, त्याचप्रमाणे सारस्ते ग्रामपंचायत येथील सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन माजी जिल्हा परिषद सदस्य इंजिनियर रूपांजली विनायक शेठ माळेकर यांनी केले होते। या आयोजनाप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य रूपांजली विनायक माळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले असून जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी येणाऱ्या काळात देखील भाग घ्यावा, त्याचप्रमाणे त्यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले। या कार्यक्रम प्रसंगी वामन खोसकर, अजित सकाळे, मिथुन राऊत, गोकुळ बत्तासे, किरण तरवारे, भाऊराज राठोड, ज्ञानेश्वर महाले, शुभम माळेकर, हिरामण गावित, माजी सरपंच, उपसरपंच अखलाक शेख, माजी उपसरपंच राहुल शार्दूल, सरपंच राहुल बोरसे, योगेश आहेर, सरपंच दलपतपूर, लक्ष्मण मेघे, शंकर भोये, सरपंच चिंचवड प्रकाश जाधव, उपसरपंच बेळे खरवळ, सरपंच मौळे विठ्ठल भोये, अक्षय बडवर, गौरव मुंढे तसेच मोठ्या संख्येने मान्यवर, नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, सरपंच, चेअरमन, तरुण मित्रमंडळ, गावकरी यांनी महाराष्ट्रातून आलेल्या खेळाडूंचे आयोजन केले व आभार मानले। आशीर्वाद देताना काय म्हणते, माझं काहीच अडणार नाही, माझं वाईट कधीच घडणार नाही। आईपासून काय लपतंय तिच्या लक्षात आलं, तिनं बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं। रडक्या मुंडक्यामधून वाट काढत पाणी पोटात गेलं। आई म्हणाली, आता सांग तुला काय झालं। तो म्हणाला, आई लोक आता सगळे विचित्र झाले फार, सतत सगळे माझ्यावर खाऊन असतात खात, त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात, जाणवत माझ्यावर ते खूप खूप जळतात। त्या सगळ्या लोकांचा एक संघ झालाय, मी वाईट वागत नसून त्यांनी मला वेगळा केलाय। आई म्हणाली, नीट लक्ष देऊन ऐका। आई म्हणाली, बाळा तुला प्रश्नच नाही कळला, मी तुला काय झालं ते म्हणाले, तू त्यांचा त्रास सांगितला। सोडून दे तू, तुझ्यावरती ते रुसताय की हसताय, कारण तुला पूर्ण करण्याची स्वप्न फक्त तुझ्या आणि तुझ्याच डोळ्यात दिसताय। तुझ्या अपयशाची लोक पाहताय स्वप्न ती खोटी कर, दुसऱ्यांची रेख पुसण्यापेक्षा तुझी रेख मोठी कर। आमच्या भाऊजाई माळेकर ताई आणि विनायकजी माळेकर यांनी या ठिकाणी गेल्या 4 वर्षापासून भव्य असा स्पर्धेचा कार्यक्रम ठेवला। मागच्या वेळेस मी होतो, यावेळेस अलशेटचं माझं बोलणं झालं, परंतु विनायकचा फोन आला, काही का होईना 2 मिनिटं जाऊन या ठिकाणी आल्यानंतर समाधान वाटलं। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सर्वांचे आवडते माझे गुरुवारे, माझे खासदार, मार्केट कमिटी सभापती देविदास शेठ पिंगळे, या गटाच्या मान्य सदस्य माळेकर ताई, आपले सरपंच। भव्य मॅरेथॉन स्पर्धा सारस्ते 2025 आद्य क्रांतिकारी भाऊ माळेकर यांच्या स्मरणार्थ आमच्या माळेकर घराण्यातर्फे ही स्पर्धा भरवली जाते। मागच्या 4 वर्षापासून आम्ही ही स्पर्धा भरवतोय। आमच्या आदिवासी भागातील वाड्यापाड्यातील लहान मुलांना आम्ही एक मॅरेथॉन ह्या स्पर्धेसाठी
व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं ह्या स्पर्धेचं मुख्य काम आहे। त्याबरोबर इथे आलेले जे सगळे लांबून लांबून जे विद्यार्थी येतात, काही भुसावळवरनं, अहमदनगरवरनं, वाशिमवरनं, मुंबईवरनं, म्हणजे आता ही जी छोटंसं आम्ही मॅरेथॉनचं जे रोपटं लावलं होतं ते हळूहळू मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतरित होतं आहे। तर माझं हे सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही तुमच्या लहान जे मुलं आहेत त्यांना स्पर्धेचे धडे द्या, त्यांना धावण्याचे धडे द्या व त्यांना ह्या आमच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुढच्या वर्षी पण येण्याचं मी आव्हान करते। त्याचबरोबर इथे सारस्ते ग्रामपंचायत व जिल्हा परिषद सारस्ते यांचं मुख्य सहकार्याशिवाय ही स्पर्धा घेणं हे कठीणच होतं। त्यांचे मी मनापासून आभार मानते व सगळे माझ्या गटातील सरपंच, ग्रामसेवक व इतर सामाजिक कार्यकर्ते ज्यांचा मला या स्पर्धेमध्ये मोठा महत्त्वाचा वाटा होता, त्यांचे मनापासून अभिनंदन, धन्यवाद। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत, त्र्यंबकेश्वर।